नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। राज्यातील लाडक्या बहिणी सध्या एकाच प्रश्नाची प्रतीक्षा करत आहेत, तो म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार। डिसेंबर महिना अर्ध्यावर आला तरी अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। 3000 रुपये एकत्रित मिळणार की नाही आणि या विलंबाचे नेमके कारण काय, पाहूयात सविस्तर माहिती। हप्ता लांबणीवर पडण्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यातील निवडणुकांची आचारसंहिता। सध्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे राज्यात आचारसंहिता लागू आहे। ही आचारसंहिता जानेवारीच्या अखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे। अशा काळात थेट लाभ देणाऱ्या योजनांचे पैसे वाटण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी मिळणे कठीण असते, त्यामुळे हप्ता वितरणात अडथळा येत आहे। सरकारने हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी 6103 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे, म्हणजेच सरकारकडे पैसे उपलब्ध आहेत, मात्र तांत्रिक आणि कायदेशीर कारणांमुळे ते तुमच्या खात्यात जमा होऊ शकलेले नाहीत। योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने अर्जाची पडताळणी सुरू केली आहे। सर्व महिलांना, विशेषतः एकल, घटस्फोटित आणि अविवाहित महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपली KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। जर तुमच्या अर्जात काही त्रुटी असतील तर त्या या मुदतीत सुधारून घ्या, अन्यथा पुढील हप्ते मिळण्यात अडचण येऊ शकते। सध्याच्या परिस्थितीनुसार 15 जानेवारी 2026 पर्यंत हप्ता मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे। जर जानेवारी अखेरपर्यंत आचारसंहिता राहिली तर महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अशा 3 महिन्यांचे मिळून एकत्रित 4500 रुपये देखील मिळू शकतात, मात्र यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेला नाही। थोडक्यात सांगायचे तर लाडक्या बहिणींना हप्त्यासाठी अजूनही काही काळ वाट पाहावी लागणार आहे। आचारसंहिता संपल्यानंतरच हा निधी तुमच्या खात्यात जमा होईल। तोपर्यंत आपली KYC प्रक्रिया पूर्ण आहे की नाही याची खात्री नक्की करून घ्या। मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते। लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक लहान मोठ्या अपडेटसाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।